आपल्या घरातल्या सगळ्या शुभ कार्यांमध्ये काही ठराविक गोष्टी आपण करतो, पण का? तर पहिल्यांदा आपण पाहिलं की स्वस्तिक का आणि कसं काढायचं. आता पुढचा का लगेच आला, या शुभ कार्यात कलश का ठेवायचा? नमस्कार, मी मृणाल गोखले. शिवाया चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आणि आपल्या या का प्रश्नांच्या उत्तरांच्या सुरुवातीला तुम्ही पण एक शुभकर्म कराच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि पटकन एक छोटीशी छान कमेंट करा, म्हणजे कर्म पूर्ण होईल. आता स्वामी काय सांगतात ते ऐकूया. शुभ कार्यात कलश का ठेवायचा? तांब्याचा कलश, त्यावर 5 विड्याची पानं आणि नारळ ठेवून खाली अक्षता ठेवून ते प्रतीक शुभ कार्यात मांडलं जातं. ही माणसाच्या शरीरातील आत्म्याची स्थिती साधनेतील बैठक ठरू शकते. या शुद्ध आत्म्याचे कलशाचे प्रतीक म्हणजे कुंभक अवस्था. साधना करून जी अवस्था देहाला प्राप्त होते त्यातील पहिली अवस्था ही कुंभक अवस्था होय. त्या कुंभेमधूनच कुंडलिनीद्वारे प्राणवायू प्रवेश करून तो मनुष्यास ज्ञानी करतो. त्यामुळे कुंभक अवस्थेला प्रथम स्थान आहे. दीर्घ श्वसनानंतर ही पहिली अवस्था आहे. त्या श्वासातून कुंभक झालेल्या प्राणवायू पासून संपूर्ण शरीराला आत्मशांतीचा लाभ होतो. कसा? तर त्या कुंभकावस्थेतून पोटामध्ये नाभिस्थानी जी हवा गोलाकार झालेली आहे त्या हवेमुळे संपूर्ण शरीरात आरोग्य, चैतन्य, सुख आणि मनशांती प्राप्त होते. तसेच त्या कलशाच्या पाठीमागे गूढ असा मतितार्थ आहे की ज्या शरीरामध्ये चैतन्याचे वारे भरते त्या नाभिस्थानी कुंभक म्हणजे कलश तयार होतो. जसा रबरी फुगा ताणून आपण तोंडाने हवा भरतो, त्याचप्रमाणे ओम या शब्द उच्चारून अंतरपटल ताणले जाऊन ओम उच्चार संपला की दीर्घ श्वासाने हवा भरली जाते. त्यातून भरला गेलेला प्राणवायू माकड हाडात म्हणजे कुंडलिनीच्या दरवाजापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्या कुंभेतील भरपूर हवा रक्तामार्फत सर्व नखा बोटांपर्यंत पोहोचली जाते. त्यामुळे देह शुद्ध होतो. देह शुद्ध झाला की आरोग्य लाभते आणि आरोग्य लाभले म्हणजेच पचन संस्था चांगली होणे. ते लाभण्यासाठी त्या कलशावर आपण नागवेलीची 5 पाने ठेवतो, कारण नागवेलीच्या पानाचा रस पचनास मदत करून आतड्यांची शुद्धी करतो. म्हणून त्याकरिता 5 पाने मांडली जातात. कलशाचा गूढ मतितार्थ असा आहे की कुंभेमुळे ध्यान लागते व ध्यान अवस्थेत केल्यावर 3ऱ्या डोळ्याची दिव्य दृष्टी मानवास प्राप्त होते. शुद्ध तत्वाचा माणूस समाजामध्ये डोळसपणे कार्य करतो. अचूक कर्माची त्याला जाणीव होते. 3ऱ्या डोळ्यांची म्हणजेच तेजाची जाणीव असल्या कारणाने त्याला यश प्राप्त होते व यशाचे प्रतीक म्हणजेच नारळ. म्हणून कुंभेतला कलश, पचनाशी निगडीत असलेली विड्याची 5 पाने व ज्ञान यशाचे प्रतीक नारळ याचा आपल्या आत्म्याशी असलेला संबंध मनशांतीचे प्रतीक म्हणून कलश मांडला जातो. ज्याप्रमाणे कलशात पाणी भरून ठेवले जाते तसेच कुंभक अवस्थेमध्ये प्राणवायू धरून ठेवला जातो, जो आपल्या शरीराला शुद्ध आणि आरोग्यपूर्ण बनवतो. त्याचंच प्रतीक म्हणून हे कलश आपल्या कार्याला, शुभ कार्याला फलदायी ठरण्यासाठी म्हणून शुभ कार्यात कलश ठेवायचा.